आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट असे रवा आप्पे। एका भांड्यात जाड रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये दही टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुन्हा आणि छान बॅटर तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि तयार केलेले बॅटर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रवा आपला छान भिजलेला आहे। त्यानंतर त्यात जिरे टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि किसलेला गाजर टाकून घ्यायचा आहे। तुम्ही यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता बॅटर आपला अगदी रंगीबेरंगी झालेला आहे। अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचे। नंतर आता आप्पे पॅनला तेल लावून घ्यायचे। त्यानंतर तयार केलेलं बॅटर चमच्याच्या साहाय्याने टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टाकून घ्यायचे। बॅटर टाकून झालेलं आहे आपलं। आता झाकण ठेवून घेऊ आणि 5 मिनिटांसाठी आप्पे शिजून घेऊ। तुम्ही बघू शकता आप्प्यांना किती छान टेक्स्चर आलेलं आहे। एका साईडने छान आप्पे क्रिस्पी झालेले आहे। आता दुसरी साईड पलटी करून घेऊ चमच्याच्या साहाय्याने। मी आपल्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊ। तुम्ही बघू शकता झाकण काढून किती छान रवा आप्पे तयार झालेला आहे। दोन्ही साईडने अगदी छान कुरकुरीत भाजले गेलेले आहेत आप्पे। ह्या रेसिपीला जास्त टाईम पण लागत नाही, 10 मिनिटात हे रवा आप्पे तयार होतात। नक्की ट्राय करू।